पडी झालं आम्हाला कुठे आम्हाला या अपघात ठिकाणी काय जायचं नाही आम्हाला कुठेही कोल्हापूर कुठेही आम्हाला जाणार द्या मोठ्या ठिकाणी अशी मागत नाही पाहुण्याच्या द्या पडी कमी लागल्या द्या असा बी मागतो आम्हाला आशीर्वादच देते देऊया चर्चा करूया बोलवतात थोडं कायच करायचं आम्हाला अजून त्याचा आता पर्याय नाही गरीब समाजाच्या महिला आहेत गोरगरीब आहेत त्यांना राहायला जागा नाही आणि या शासनाच्या योग्य त्याने बाधितच नाही याला जागा द्यावी म्हणून अहवालामध्ये आहे अभ्यास गटाची एक शिफारस केली आहे त्या शिफारशीमध्ये आहे ह्या जागा ह्याला द्यायला पाहिजे आणि ह्या सगळ्याला जागा द्यावी आणि ह्या जागा दिल्या आहेत तर याचाच समय प्रधानमंत्री आवास योजनेत करावा अशी आमची मागणी आवाडे पालकमंत्री कोल्हापूर यांच्या जो अभ्यास स्थापन केला होता त्या अभ्यास गटातून सगळ्या भारताच्या गरीब समाजाच्या जनजातीच्या सगळ्या बांध्या बांध्या चौकशी करून अभ्यास स्थापन केल्या आणि सगळ्या त्या शिफारशी शासनाने काढल्या परंतु फक्त 100 रुपये पेन्शन त्या महिला दिल्याशिवाय त्यांनी काहीही दिलं महाराष्ट्र शासनानं या देवदासी महिलांना घरकुलासाठी तत्वता जागेला मान्यता त्यांनी दिली पण ती कागदावर आहे प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी त्यांनी केली नाही म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी त्या देवदासीला जागा मिळाव्या त्याला घरकुल मिळावं त्याला पेन्शनचा लाभ मिळावा त्याच्या मुलाबाळासाठी शिक्षण मिळावं त्यांनी ह्या अंधश्रद्धेतून ते टीव्हीला पैसे व्यवसायाकडं वाईट व्यवसायाकडं त्याच्यातून बाहेर पडावं काय तर सरकारनं काय तर त्याचं पूर्ववत केलं तर ते बाहेर पडतील नाहीतर शोभा मागणे टीव्हीच्या नावाखाली अवैध वाईट धंदे करणे वेश्यावैसात चालवणे त्याच्यावर आपलं पोट करणे असा त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे शासन मात्र इकडे लक्ष द्यायला तयार आहे अनेक उद्योगपतींना जागा दिला शिक्षण समाजाला जागा दिल्या भरपूर मोक्याच्या जागा दिल्या पण त्या दलित समाजाच्या देवदशीला एक ही जागा अजूनपर्यंत दिलेली नाही म्हणून ह्या जागा द्याव्यात म्हणून येडगे साहेबांच्याकडं आम्ही आता किती वर्षभर आम्ही हा मोर्चे काढतोय आता ह्या वर्षाचा पुन्हा तिसरा मोर्चा 35 वर्ष झालं आम्ही 100 मोर्चे काढतो अजून आमचं निवेदन घेतात बैठका घेतात करतो बसतात काहीही करतात म्हणून येडगे साहेबांनी आम्हाला जागा सुचवलेल्या आहेत आता त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत 10-12 एकर जागा आहेत त्या सुचवलेल्या आहेत त्या जागा निर्वैध आहेत त्याच्या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे आणि त्या आरक्षण त्या जागा त्या संस्थेला देण्याचं तरी गृहनिर्माण संस्थांनी मान्य केलं अजून तो प्रस्ताव प्रलंबित आहे तहसीलला लढकडा आहे ते जागा मंजूर करावा आणि ही जागा मंजूर केल्यानंतर हा प्रधानमंत्री आवास योजना घरकुल आवास योजनेमध्ये या सर्व देवदासी महिलांचा घरकुला सगळ्याच करावा ही आमची रास्त मागणी दुसऱ्याला आमच्या जागा मागितलेल्या जागा सुचवलेल्या दुसऱ्या संस्थेला जागा दिलेल्या आहेत शिक्षण संस्थेला जागा दिलेल्या आहेत ते दलित समाजाच्या ह्या महिला देवदासी आहेत